नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. तर मी आज उसळ बनवलेली आहे. तर ह्याच्यात सामान टाकलंय कांदा, टमाटर, हळद, मीठ, लसूण, अद्रक, कोथिंबीर. बघा, आधी मी मटकी भिजवून घेतली आणि परत कुकरमध्ये शिजवली. मला अशीच छान लागते, अशीच खाऊ वाटते मला. आणि इथं मटकी तयार आहे. आता उसावरल्या शेंगाची भाजी बनवायची आहे. तर कापून उसावरल्या शेंगा घेतल्यात. इथं कढीपत्ता घेतलाय, टमाटर पण घेतलंय, लसूण, अद्रक, कोथिंबीर सगळं घेतलंय. आणि इथं मोठी बारीक चिरून कोथिंबीर घेतली. आणि इथं कढई ठेवलेली आहे तापायला. तर आपण ही हलवून घेणार आहोत. आता ही शेंगा तेल टाकून परतून घेणार आहोत. चांगल्या खरपूस भाजू घेऊ. आणि इकडं कणिक पण मळलेलं आहे. चपात्या करायच्या आहेत. थांब, तेल टाकून भाजून घेऊ. आणि अभ्यास चालू आहे, परीक्षा चालू आहेत मुलींच्या. तर इथं देवेने अभ्यास करत आहे. लावण्याला गणित समजावून सांगते. बघा, गणित करत आहे. तर शेंगा छान अशा भाजून काढून घेतलेल्या आहेत. आणि तेल तापायला ठेवलंय. तेल तापलेलं आहे. लसूण, अद्रक, खोबरं आणि टमाटर टाकून घेतलंय. मीठ पण टाकलंय. आता याला घालून घेऊ. आणि इथं मिक्सरमधून शेंगदाण्याचं कूट काढलंय. आणि लावण्यात जेव्हा मगाशी बाहेर गेलती ना, तेव्हा ह्यांनी तूत आणली ती. आमच्या इकडं याला तूत म्हणते ती. तर तुमच्या इकडं काय म्हणतात ती नक्की कमेंट करून सांगा. हळद टाकली थोडीशी. तिखट पण टाकलंय, लाल तिखट. 2 प्रकारचे मसाले थोडे पण टाकायचे, घरकुल आणि पोहा. आणि याला परतून घेऊ. थोडंसं पाणी टाकून शिजू देऊ झाला. शेंगा भाजून घेतलेल्या टाकल्यात आणि वरून तूप टाकलंय. तर आता शिजवल्यावर दाखवते मी. याला हलवून घेते आणि थोडंसं पाणी टाकते. शिजण्यासाठी पाणी टाकते. इथं परातीत गरम व्हायला पाणी ठेवलंय. चपात्या करून घेत आहे. लावण्याला मुक्ती लागली. पटापटाचा चपात्या लाटून घेते.
आता चपात्या ती झाल्या, सगळं काम स्वयंपाक झाला. आता ही सगळं आवरून घ्यायचं झालंय. आणि इथं भाजी अशी बनलेली आहे. चपात्या ती झाल्या त्या. आता हा किचन ओटा आवरून घ्यायचा आहे. आणि ही कांदा कापलेला, लसूण सोललेला पण आवरून घ्यायचं आहे. देवयानीला किती म्हणाले चल जेवायला, तर अभ्यासच करत बसली. इथं तू खात आहेत ह्यांनी. हात बघा कसला झालाय, मस्ती करते त्याला. मस्तपैकी असं गॅस वगैरे घासून घेतलाय. जेवण ती झाली आणि किचन वाटा आवरून घेतला आणि भांडे पण घासून घेतलेत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा. व्हिडिओ पूर्ण बघा.